नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगानं एओनएस अकॅडमी तर्फे लवकरात लवकर ब्रिज कोर्स आम्ही घेऊन येतोय आणि हा ब्रिज कोर्स 24 नोव्हेंबर पासून तिथे सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमचे जे ऑलरेडी बनवलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही तिथे बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण असाच एक नवीन टॉपिक जो राज्यसेवा 2025च्या सिलेबस मध्ये ऍड करण्यात आलेला आहे, म्हणजेच आंतरिक सुरक्षा या विषयाला घेऊन इथं आपण रोडमॅप कसा असला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि सिलेबस मधले बारकावे काय आहे आणि कोणते महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यास करायच्या येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये, की जेणेकरून कमीत कमी अभ्यासावर तुमचं जास्त मार्क तिथे या सब्जेक्टचे निघाले पाहिजे, अशा पद्धतीनेच आम्ही हा इथं कोर्स फ्रेम केलेला आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की नवीन टॉपिक जे ऍड करण्यात आलेले आहे यांचं वेटेज काय आहे. आता हे वेटेज बघा, आपल्याला रेफरन्ससाठी जो रेफरन्स घ्यावा लागणार आहे तो युपीएससी परीक्षेचा घ्यावा लागतोय, कारण नवीन पॅटर्नवर आधारित ही पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर इंटरनल सिक्युरिटी हा जीएस पेपर 3 मध्ये येतो. आता जीएस पेपर 3 मध्ये जर ओव्हरऑल वेटेज जर आपण बघितलं तर त्यामध्ये सर्वात जास्त वेटेज जे आहे ते आहे अर्थव्यवस्था, म्हणजे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला. इकॉनॉमिक्सला जवळपास आपण म्हणू शकतो की 40% वेटेज तिथं त्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळपास मार्कांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर 250 पैकी 100 मार्कांसाठी तुम्हाला जवळपास इकॉनॉमिक्स विचारलं जातं. हा ऍव्हरेज मी तिथे काढलेला आहे आणि त्याच्या आधारावर ही पाय चार्ट बनवलेला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटच्या वर जवळपास 8% वेटेज आहे, म्हणजे 20 मार्कांसाठी ऍव्हरेजली एन्व्हायरमेंट विचारलं जातं. 30 मार्कांसाठी जवळपास तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे, हा सुद्धा एक नवीन टॉपिक युपीएससीच्या एमपीएससीच्या सिलेबस मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. त्यावर जवळपास 12% वेटेज. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर 50 मार्कांसाठी तिथे प्रश्न विचारले जातात. अगेन याला 20% वेटेज. पण हे लक्षात ठेवा की नवीन सिलेबस अंतर्गत जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी राहू शकतं तर ते कदाचित तरी करंटवर जास्त फोकस त्याचा असेल, म्हणजे करंट मधल्या ज्या काही बाबी आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला तिथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असू शकते. आणि सर्वात महत्वाचं ज्याच्याबद्दल आज आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा किंवा अंतर्गत सुरक्षा देखील याला म्हणतात. आता सिक्युरिटीवर जवळपास 250 पैकी जीएस पेपर 3 मध्ये 50 मार्कांसाठी हा टॉपिक विचारला जातो. आता 50 मार्कांचं जे डिव्हिजन असतं तर जवळपास 4 प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात. 2 प्रश्न 10 मार्कांचे आणि 2 प्रश्न 15 मार्कांचे. तर अशा पद्धतीनं सिक्युरिटीला जे वेटेज आहे जीएस पेपर 3 मधलं ते 20% वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 50 मार्कांसाठी हा टॉपिक तुम्हाला एमपीएससीच्या नवीन पॅटर्न मध्ये जीएस पेपर 3 मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि 50 मार्क ही काही कमी मार्क नाहीये. मी आधी देखील सांगितलेलं आहे आणि परत सांगतोय की एक मार्कानं विद्यार्थ्याची पोस्ट तिथे हुकते, कधी त्याचं सिलेक्शन होतं तर कधी होत नाही. म्हणून 50 पैकी जास्तीत जास्त मार्क स्कोअर कसे करायचे त्याबद्दलच आपण या आजच्या रोडमॅप आणि स्ट्रॅटेजी या व्हिडिओतून बघणार आहोत. तर सर्वप्रथम एकदम स्ट्रॅटेजी किंवा अप्रोचवर जायच्या आधी पहिले सुरुवात करूया सिलेबस पासून, की सिलेबस काय. आता सिलेबस मधले एक मुद्दे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. पहिला आहे विकास, डेव्हलपमेंट आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे. ठीक आहे, म्हणजे डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझम हे कसे एकमेकांसोबत जोडलेले आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, कारण हा सिलेबसचा तुमचा पहिलाच टॉपिक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जिथे विकास होत नाही किंवा असा भूभाग जो अविकसित राहिलेला आहे, तर अविकसित भूभागामधले जे लोक असतात त्यांच्यामध्ये म्हणू शकतो की असंतोष असतो, की ज्यांना सतत एक गोष्ट खुणावत असते की आम्हाला सरकारने ज्या गोष्टी द्यायला पाहिजे त्या मिळालेल्या नाहीये, त्यामुळे आमचं जी जीवन जगण्याची पद्धत आहे ती खूप जास्त जे म्हणतो ना की कमी दर्जाचं राहणीमानांचं झालेलं आहे, आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि ज्या बेसिक सुख सुविधा इतरांना आहे त्या आम्हाला मिळालेल्या नाही. त्या कारणानं काय होतं की अशा गोष्टींचा फायदा हे नक्षलवादी लोक घेतात आणि सामान्य लोकांना तिथे इन्फ्लुएन्स करतात आणि स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढतात आणि अशी प्रकारे त्यांचं मुवमेंट मोठी होते. तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझम एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि मुख्यत्वे जर आपण बघितलं ज्या ज्या भागामध्ये नक्षलवाद फोफावलेला होता आता फार प्रमाणात कमी झालेला आहे, तर त्याची कारणे काय होती, कारण त्या भागामध्ये विकास पोहोचलेलाच नव्हता आणि त्याचे पुष्कळसे कारण होते. तर त्या कारणांचं आपण इथे आपल्याला एकदम डिटेलमध्ये अनालिसिस करणं आवश्यक आहे. तर हा पहिला टॉपिक सिलेबसचा तुम्हाला त्या अनुषंगाने बघायचं. उदाहरण जर इथं द्यायचं म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये गडचिरोली झालं तर हा जो जिल्हा आहे
हा अतिमागास जिल्ह्यामध्ये येतो आणि यामध्येच नक्षलवाद फोफावलेला आपल्याला आढळून येतो जास्त करून. ठीक आहे, आणि आज खूप काय जास्त कमी प्रमाणात तिथे राहिलेला आहे. पण सुरुवात जे म्हणतो किंवा सर्व इनिशियली नक्षलवादाचा महाराष्ट्रातलं सर्वात जास्त प्रमाण गडचिरोलीमध्ये होतं. त्याचं कारणही तेच होतं, कारण तो जो भूभाग होता तो अविकसित राहिलेला होता, सरकारी योजनेपर्यंत पोहोचला नव्हता. लोकांना ज्या सुखसुविधा शहरात मिळतात, ज्या पश्चिम महाराष्ट्रात मिळतात, त्या गडचिरोलीपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. म्हणूनच एक म्हणू शकतो की तिथं उग्रवाद फोफावला होता. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याची कारणे काय आहे, सरकारने त्यासाठी काय केलं आहे आणि काय करायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला तुम्हाला पहिल्या टॉपिक मध्ये तिथं अभ्यासायचा आहे. दुसरा जो सिलेबसचा टॉपिक आहे तो आहे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका. फार महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा दोन गोष्टी आहेत. एक आहे बाह्य राज्य घटक. बाह्य राज्य घटकला इंग्रजीमध्ये म्हणतात एक्सटर्नल स्टेट ऍक्टर्स. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये जो आता हल्ला झाला, तो हल्ला असं एक इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी इन्व्हेस्टिगेट करत आहेत, पण एक प्रथमदर्शी अनुमान काय दिसतोय की त्याला खत पुरवठा किंवा त्याला जो काही फायनान्स पुरवठा झालेला आहे तो पाकिस्तानातून झालेला आहे. तर होऊ शकतं कदाचित, तरी अजून काही असे पुरावे मिळालेले नाही, पण पुरावे जर मिळाले तर आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त अटॅक जे काश्मीरमध्ये होत आहेत किंवा भारतामध्ये करण्यात येत आहे किंवा 26/11चा हल्ला तुम्हाला माहित असेल, यामध्ये पाकिस्तान सरकारचा हात असू शकतो किंवा ISI जी एजन्सी आहे पाकिस्तानची ती सुद्धा इन्व्हॉल्व असू शकते. तर अशा पद्धतीने जेव्हा दुसरं राष्ट्र इन्व्हॉल्व असतं भारतामधल्या काही गतिविधीमध्ये किंवा काही असा ब्लास्ट झाला, त्याला म्हणतात एक्सटर्नल स्टेट ऍक्टर्स इन्व्हॉल्वमेंट. आणि गैरराज्य म्हणजे नॉन स्टेट ऍक्टर्स. ठीक आहे, आता नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे कोणते? लष्कर-ए-तोयबा, ठीक आहे, जैश-ए-मोहम्मद, तर या ज्या काही दहशतवादी संघटना आहे, या संघटना ज्या असतात यांना म्हणतात नॉन स्टेट ऍक्टर. म्हणजे जिथे स्वतः राज्य इन्व्हॉल्व नाही राहत, पण राज्य काय करतं, प्रॉक्सी जे एलिमेंट्स असतात त्याचा वापर करून दुसऱ्या देशावर अटॅक करतं. तर हे ज्या संघटना आहे, या पाकिस्तान सरकार काय करते, यांचा वापर करते आणि भारतामध्ये अशा घातक कारवाया ज्या असतात किंवा ज्यामध्ये बॉम्बलास्ट करून आणणं, निष्पाप लोकांचा बळी जाऊ देणं, तर अशा पद्धतीच्या कारवाया नॉन स्टेट ऍक्टरच्या माध्यमातून तिथं केल्या जातात. तर यावर देखील आपल्याला डिटेलमध्ये थोडं बघायचं आहे की कोणते बाह्य स्टेट एक्सटर्नल स्टेट ऍक्टर्स कोणते आहेत. जर आता आपण भारताचं एक भौगोलिक सीमा तुम्ही जर बघितली असेल, ठीक आहे, तर भारत एक साइडनी पाकिस्ताननी वेळलेला आहे वेस्टर्न साइडनी, आणि नॉर्थ ईस्ट साइडनी जर आपण बघितलं किंवा नॉर्थ साइडनी बघितलं तर चायना आहे. आता हे दोन्ही राष्ट्र जे आहे यांच्यासोबतचे भारताचे संबंध चांगले राहिले नाहीत. आणि आता देखील बघितलं तर तळ्यात मळत असतं, पाकिस्तान सोबत आपले संबंध चांगले आहेच नाही, चायना सोबत कधी चांगले तर कधी वाईट, पण ते सुद्धा आपण म्हणू शकतो की एकदम चांगले संबंध नाही. आणि हे दोन्ही राष्ट्र जे आपले शेजारील देश आहेत हे ट्रस्टवर्दी नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे आपल्याला सतत धोका असतो की कधी पाकिस्तानमधून अटॅक होऊ शकतो आणि कधी चायना त्यांना मदत करू शकतो. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आपण पाहिलं, ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सुरुवात केली पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानने भारताचं युद्ध सुरू झालं, पण पाकिस्तानला मदत कोणी केली, तर चीननं मदत केली. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काही भारताविरोधात एक प्रकारचं षडयंत्र तिथं सुरू करण्यात आलेलं आहे, याला आपण म्हणू शकतो की एक्सटर्नल स्टेट ऍक्टर, की जिथे स्वतः देश इन्व्हॉल्व होतो आपल्या विरोधात. आणि नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे ज्या अशा काही संघटना आहे, ज्या संघटना काय करतात, स्वतःहून तिथे बॉम्बलास्ट घडवून आणतात. जसं मी म्हटलं, लष्कर-ए-तोयबा, इस्लामिक स्टेट, ठीक आहे, जैश-ए-मोहम्मद, पहिले सिमी नावाची एक संस्था होती. तर या सगळ्या संस्थांना आपण नॉन स्टेट ऍक्टर म्हणू शकतो. तर यांची भूमिका काय आहे आणि यांच्या दृष्टिकोनातून भारतानं आंतरिक सुरक्षेच्या पैलूनं कशा पद्धतीनं आपली सुरक्षा व्यवस्था स्ट्रॉंग केली पाहिजे, या अनुषंगानं आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर तिसरा जो सिलेबसचा पार्ट आहे तो आहे संप्रेषण जाळ्यामार्फत, म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. आता इंटरनेटच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. सायबर क्राईम्स दिवसांगणिक वाढत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही डीप फेक सारखे वगैरे प्रकार तुम्ही ऐकले असतील, सेक्सटॉर्शन नावाचा प्रकार तिथे तुम्ही ऐकला असेल, किंवा डिजिटल अरेस्टचा हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. म्हणजे हे जे काही गोष्टी आता होत आहे, जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत आहे, टेक्नॉलॉजीचा प्रसार होत आहे, तर त्या पद्धतीनं नवीन समस्या किंवा नवीन चॅलेंजेस भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर उभे राहत आहे. अशा परिस्थितीत या गोष्टींना कसं टॅकल करायचं किंवा काय चॅलेंजेस भारतापुढे आहे आणि त्यांना टॅकल करायसाठी सरकार काय करत आहे आणि काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला अशा टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया. अंतर्गत सुरक्षा आव्हानामध्ये प्रसार माध्यमे म्हणजे मीडियाचा रोल काय आहे व सामाजिक नेटवर्किंग म्हणजे सोशल मीडिया साइट्सची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वपूर्ण टॉपिक आहे आणि यावर तुम्हाला डेफिनेटली सांगतो की एमपीएससीच्या नवीन पॅटर्न मध्ये यावर एक प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला माहिती आहे की मीडियाचा वापर
ठीक आहे, कशा पद्धतीनं होतोय, किंवा मीडिया कधी कधी काय करतं की काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्याची शहानिशा न करता, ऑथेंटिसिटी न तपासता फेक न्यूज प्रोपेगेट केली जाते. तर अशा पद्धतीनं मीडियाच्या रोलवर सुद्धा खूप जास्त प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आणि तुम्हाला माहित असेल, व्हॉट्सअप फॉरवर्ड केले जातात, फेक न्यूज सुद्धा फॉरवर्ड केल्या जातात. यामध्ये काय, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जाऊ शकतं आणि समाजामध्ये एक प्रकारचं आपण म्हणू शकतो सिव्हिल वॉर सुद्धा, गृहयुद्ध सुद्धा होऊ शकतं किंवा भडकू शकतं. म्हणून मीडिया आणि सामाजिक नेटवर्किंग साईट, सोशल मीडिया साईट, त्यामध्ये फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं, ट्विटर झालं, या ज्या काही सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत याच्या माध्यमातून देखील फेक न्यूजचा प्रसार केला जातो आणि समाजात अफवा पसरवली जाते. आणि अफवा पसरवून सुद्धा भारतामधील जे शांतता आहे त्याला विस्कळीत केला जाऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ आपण बघितलं नेपाळमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं. तर अशी परिस्थिती भारतात उद्भवू नये म्हणून कोणत्या पद्धतीनं यांची, मीडियाची भूमिका काय असली पाहिजे, सामाजिक जे माध्यम आहे, सोशल मीडिया जे आहे यांची भूमिका काय असली पाहिजे, या अनुषंगाने देखील आपल्याला तिथे प्रश्न विचारल्या जाऊ शकतं. आणि तशा घटना, म्हणजे ज्या घटना आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्या भारतामध्ये होऊ नये, या अनुषंगाने आपण कशी पावलं उचलायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध. म्हणजे आता बघा, भारतासमोर सर्वात मोठं असलेलं चॅलेंज आहे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या आंतरिक सुरक्षेला, ते आहे दहशतवाद. आणि दहशतवाद काय आहे, त्याचे विविध प्रकार काय असतात, का बरं दहशतवाद होतो आणि त्याला रोखायसाठी सरकारनं काय उपाययोजना केलेल्या आहे, कोणते कायदे आणलेले आहे, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला या अंतर्गत करायचा आहे. हे टॉपिक आता मी एक्सप्लेन करताना तुम्हाला वाटत असेल की सर खूप मोठे टॉपिक आहे, पण विद्यार्थी मित्रांनो हे 1-1 तासाचे टॉपिक आहे आणि याच्यामध्ये तुमचा सखोल अभ्यास त्या टॉपिक अंतर्गत आम्ही शिकवताना तुमची प्रत्येक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी त्याच्यामध्ये करणार आहोत, की जेणेकरून तुमच्यासमोर प्रश्न आला तुम्ही हमखास त्याचं उत्तर तुमच्या भाषेत लिहू शकले पाहिजे. ठीक आहे, तर यामध्ये बघा, सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन. तो तुम्हाला माहित असेल की घुसखोरी खूप जास्त प्रमाणात होते. बांगलादेशातनं भारतामध्ये लोक येतात किंवा म्यानमार मधनं जे रोहिंग्या आहे ते भारतामध्ये आले. जेव्हा हे लोक भारतामध्ये इलिगली येतात तर काय होतं ना, की भारतामध्ये कदाचित तरी हे लोक यांच्यासोबत, म्हणजे आता हे पीडित लोक आहे, पण या पीडित लोकांसोबत कोणता दहशतवादी त्यांच्यासोबत येऊ शकतो. आणि तो जर दहशतवादी आला तो काय करू शकतो, भारतामध्ये रॅडिकलायझेशन करू शकतो किंवा जे म्हणतो आपण त्याला कट्टरता पसरवू शकतो. आणि जर ती कट्टरता पसरवली तर कदाचित तरी अगेन ते लोक, तो स्पेसिफिक व्यक्ती जो आहे तो अगेन बॉम्बलास्ट करू शकतो भारतामध्ये. म्हणजे अशा प्रकारची जी धोका आहे तो धोका कशापासून आहे, तर भारताचे जे काही शेजारील राष्ट्र आहे यांच्यामधून घुसखोर जे भारतामध्ये येतात त्यांच्या उद्देश प्रामुख्याने हा असू शकतो आणि तो नसायला पाहिजे किंवा तशा घटना भारतात घडू नये म्हणून आपण आपली जी बॉर्डर सिक्युरिटी मॅनेजमेंट आहे ती एकदम स्ट्रॉंग ठेवणं आवश्यक आहे, की कोणताही इलिगल माणूस पाकिस्तानातून किंवा चीनमधून किंवा बांगलादेशातून किंवा नेपाळमधून भारतात येता कामा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून सीमा क्षेत्रातील त्याचे व्यवस्थापन कोणती संघटना करते, या सगळ्या बाबी आपल्याला तिथे अभ्यासायच्या आहेत. त्याबरोबर संघटित गुन्हेगार. आता संघटित गुन्हेगार म्हणजे याला म्हणतात ऑर्गनाइज क्राईम. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे प्रॉपर संघटना असते आणि त्या संघटनेचं एक स्ट्रक्चर असते आणि जेव्हाही कोणता हल्ला केला जातो तेव्हा एखादा व्यक्ती तो हल्ला नाही करत, तर पूर्ण संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. उदाहरणार्थ आता जो दिल्लीमध्ये बॉम्बलास्ट झाला होता तर या बॉम्बलास्ट मध्ये तुम्ही बघा की जे डॉक्टर इन्व्हॉल्व होते त्यांचा एक प्रॉपर ग्रुप होता, त्यांचा प्रॉपर एक नेटवर्क होता आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी विस्फोटके जमवली होती, त्यांनी आयडिओलॉजीचा प्रसार केला होता, त्यांनी जे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत त्यांना टॅप केलं होतं, त्यांना भडकवण्यात आलं होतं की आणि त्यांना कन्व्हिन्स करण्यात आलं होतं की जर तुम्हाला जन्नत पाहिजे तर तुम्हाला तुमचा जीव जरी द्यायला लागला तरी तुम्ही मागे हटू नका, कारण अल्लाहनी तेच मागितलं. म्हणजे अशा प्रकारचे जे काही एक खोट्या पद्धतीचा धर्माचा प्रसार असतो ते हे लोक तिथं करतात आणि उच्च शिक्षित लोकांना सुद्धा आता हे फसवून राहिले. यालाच म्हणतात व्हाईट कॉलर टेररिझम. म्हणजे बघा, टेररिझमचा आतापर्यंत एक पॅटर्न कसा होता की त्यामध्ये अशिक्षित लोकांना टार्गेट केलं जायचं, पण पहिल्यांदा आता असं झालेलं आहे की यांनी नवीन मॉड्यूल काय उघडलंय की ज्याच्यामध्ये शिक्षित उच्च शिक्षित लोकांना देखील हे लोक टार्गेट करत आहेत आणि त्यांना सुद्धा देखील आपल्या जाळ्यात ओढत आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये ब्रेन वॉश केलं जात आहे त्यांचं आणि त्यांना देखील या दहशतवादी कारवाया घडून आणण्यासाठी प्रेरित केलं जात आहे. तर अशा पद्धतीनं या प्रकारच्या टेररिझमला म्हणतात व्हाईट कॉलर टेररिझम. म्हणजे बघा, इथले बसल्या बसल्या मी तुम्हाला एक प्रकार सांगून दिला, तर अशा पद्धतीवर तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विविध सुरक्षा दले, म्हणजे विविध सुरक्षा दले ज्या भारतामध्ये आंतरिक सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा. जसं उदाहरणार्थ नक्षलवादाची समस्याबद्दल जेव्हा तिथं बोलण्यात येतं तो सीआरपीएफचं नाव येतं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे, बॉर्डर सिक्युरिटीचा जेव्हा उल्लेख होतो तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर अशा ज्या काही आंतरिक सुरक्षेला घेऊन ज्या काही संघटना आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आणि एजन्सीज कोणत्या आहेत आणि त्यांचा
मॅन्डेट म्हणजे त्यांचे अधिकार काय आहेत, ठीक आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या कोर्स अंतर्गत करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा तर झाला सिलेबस, पण यातील महत्वाचे मुद्दे काय आहे, ते महत्वाचे मुद्दे आणि जे आपल्याला या कोर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत. कारण अख्खाच्या अख्खा सिलेबस जर आपण बघितला तर याच्यामध्ये खूप डायव्हर्स सिलेबस आहे, ठीक आहे. आता कोणते टॉपिक या अंतर्गत करायचे सर आणि कोणते टाळायचे ते आपण आता सध्या बघूया. आता ब्रिज कोर्सचा अप्रोच काय, तर सर्वात महत्वाचा पहिला टॉपिक काय असला पाहिजे तुमचा, तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने, की कोणती आव्हाने आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला. यामध्ये बघा एक डायग्रामच काढलेली आहे. तर अशा पद्धतीच्या डायग्राम तुम्ही सरळ पेपरमध्ये तिथं काढू शकता. म्हणजे कसं आहे, तुम्हाला तिथे स्टेटमेंट लिहायची आवश्यकता नाही. आणि स्टेटमेंट लिहायची आवश्यकता नाही म्हणजे काय, तुमच्या वेळेची बचत, तुमच्या शब्दांची बचत, ठीक आहे. आता बघा, आपल्याला जे उत्तर लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, एक तर 150 शब्दात लिहायचे आणि दुसरे 250 शब्दात लिहायचे. तर इतक्या कमी शब्दामध्ये मोठ्यातला मोठा टॉपिक एलॅबोरेट कसा करायचा, तर अशा पद्धतीनं फ्लोचार्ट काढायचा, अशा पद्धतीनं डायग्राम काढायची, की जेणेकरून कमीत कमी शब्दात तुम्ही पूर्ण टॉपिक तिथे एलॅबोरेट करू शकता, जेणेकरून अजून गोष्टी तुम्ही तिथे ऍड करू शकले पाहिजे. आता प्रमुख आव्हाने भारतासमोरची कोणती आहे बघूया. पहिलं तर आहे नक्षलवाद. आता आपण बघितलं, आता बघा नक्षलवाद ही समस्या आधी खूप मोठी होती, म्हणजे 10 वर्षाआधी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद भारतात होता. पण सध्या परिस्थितीत नक्षलवाद दिवसेंदिवस काय होतोय, कमी होत चाललेला आहे. आणि भारत सरकारनं टार्गेट ठेवलेलं आहे. काय टार्गेट आहे, 31 मार्च 2024 पर्यंत भारत सरकार काय करणार आहे, भारत सरकारने टार्गेट ठेवलेलं आहे की 31 मार्च 2026 पर्यंत भारतातून त्यांना नक्षलवाद हटवायचा आहे. आणि त्या अनुषंगानेच प्रयत्न देखील चालू आहे. रिसेंटलीच भारत सरकारनं मध्य भारतामध्ये, ठीक आहे, छत्तीसगडच्या जंगलामध्ये एक महत्वपूर्ण ऑपरेशन राबवलं होतं, ज्याला ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. आणि त्या अंतर्गत महत्वाचे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी त्या अंतर्गत मारण्यात आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर यावरून नक्षलवाद हा खूप कमी झालेला आहे. पण तरी नक्षलवादाचा अजून एक प्रकार उदयास आलाय, ज्याला आपण अर्बन नक्सलिझम म्हणतो, शहरी नक्षलवाद. तर त्यावर देखील सरकार उपाययोजना करत आहे. त्यानंतर दुसरा प्रमुख आव्हान कोणता आहे, धार्मिक तणाव. दोन गटांमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये जो काही तणाव होतो त्यामुळे जी अशांतता निर्माण होते, तर तशा प्रकारचे केसेस भारतामध्ये अजून खूप जास्त वाढीला आहे. फेक न्यूज पसरवल्या जात आहे, ठीक आहे. फेक न्यूज म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर यांना कसं कंट्रोल करायचं आहे किंवा समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय काय करावं लागेल त्या अनुषंगाने बघायचं आहे. त्यानंतर दहशतवाद, जसं आता आपण रिसेंटलीच बघितलं की मागच्या 10 वर्षामध्ये एवढा मोठा अटॅक झालेला नव्हता, पण 10 वर्षानंतर दिल्लीमध्ये आता रिसेंटली जो मोठा अटॅक झालेला आहे, त्यांना अजून दाखवून दिलं की दहशतवाद हा अजून संपलेला नाहीये. हा परपेच्युअल एक हे म्हणू शकतो समस्या आहे, म्हणजे जी समस्या ती राहणारी समस्या आहे. आणि त्याला आपण कसं टॅकल केलं पाहिजे हे देखील आता आपल्याला त्याच्याबद्दल नवीन पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी बनवणं आवश्यक आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा, सर्वात मोठा विषय किंवा सर्वात मोठा चॅलेंज आपल्या पुढे कोणता आहे, सायबर सुरक्षा. तुम्हाला माहिती आहे, आजकाल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कोणत्याही लिंक येतात, काही मेसेज येतो, त्यावर आपण क्लिक केलं तर क्लिक करताच तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे तिथून गायब होऊन जातात. तर हे सगळे जे विषय हे सायबर सुरक्षेच्या संबंधात आहे. इव्हन आपण डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार बघितले, तर यावर आपल्याला सायबर सुरक्षेसंदर्भात सरकारचं धोरण काय आहे आणि त्यामधले कोणते कोणते विषय येतात ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग, ठीक आहे, म्हणजे काळा पैसा पांढरा करणे कशा पद्धतीने केला जातो, काय केला जातो हे देखील समजायचं आहे. भाषा विवाद हा देखील एक आंतरिक सुरक्षेचा प्रमुख प्रश्न आहे भारतापुढे, ठीक आहे. भाषा विवाद होतो तो काय, दोन भाषिक लोकांमध्ये वादविवाद होऊ शकतो किंवा त्याचाच रूपांतर हिंसेत होऊ शकतं. आणि हिंसा झाली तर अगेन अस्थिरता निर्माण होऊ शकते. अस्थिरता निर्माण झाली तर त्यामुळे भारताच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यानंतर अलगाववाद, जसं काश्मीरमध्ये आपण बघितलं तर काश्मीरमध्ये हुरियत कॉन्फरन्स तुम्ही नाव ऐकलं असेल तर, किंवा काश्मीर लिबरेशन फ्रंट, तर हे ज्या काही संघटना आहे यांचा उद्देश आतापर्यंत राहिलेला आहे की यांना भारतापासून वेगळं व्हायचं होतं, पण हळूहळू करत करत त्यांनी त्यांचा उद्देश बदलवलेला आहे. तर हे सेपरेटिझमची जी भावना आहे, म्हणजे भारतापासून त्यांना वेगळे व्हायची भावना, ही प्रामुख्यानं काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट मधले काही राज्यांमध्ये काही संघटना आहे त्यांच्यामध्ये अजून देखील आहे. तो सुद्धा एक भारताच्या आंतरिक सुरक्षेपुढे मोठा एक चॅलेंज आहे. त्यानंतर जातीयता, कास्टिझम, ठीक आहे, जातीच्या आधारावर भेदभाव करणं. त्यामुळे देखील बघा, जे लोअर कास्टचे लोक असतात किंवा जे म्हणतो SC ST समाजाचे लोक असतात, त्यामध्ये देखील एक त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषाचाच फायदा कदाचित तरी नक्षलवादी घेऊ शकतात. त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी, ड्रग्स रिलेटेड ज्या काही ट्रॅफिकिंग आहे, ठीक आहे. तुम्हाला माहित असेल एक ड्रग्सचं म्हणजे भारत अशा एक स्वीट स्पॉटला आहे की एकीकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणचं नेटवर्क आहे आणि दुसरीकडे साऊथ ईस्ट एशियनचं आहे. आणि हे दोन्ही जे हब आहे आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये हे ड्रग्ससाठी प्रसिद्ध आहेत, म्हणजे ड्रग प्रोडक्शनसाठी प्रसिद्ध आहे. आणि यांच्या इथे जो काही मेजरली ड्रग बनतं ते भारतात पाठवतात आणि भारतातील जनता किंवा भारतातील युवा ड्रगच्या विळख्यात येत आहे. आणि असं जर चालू राहिलं तर त्यामध्ये भारताच्या
येणाऱ्या पिढी इथं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, त्या अनुषंगाने देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. सीमा विवाद, आता सीमा विवाद म्हणजे भारत पाकिस्तान, भारत चीन तर हे तर झालंच, पण भारताच्या अंतर्गत भागात देखील सीमा विवाद आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये बेळगावला घेऊन सीमा विवाद आहे. तर कदाचित तरी आतापर्यंत तो विवाद एवढ्या मोठ्या लेवलला गेला नाही, पण तो जर विवाद मोठ्या लेवलला गेला तर त्या भागामध्ये अशांतता प्रस्थापित होऊ शकते आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे लोक एकमेकांचा तिथं म्हणजे हिंसा सुद्धा होऊ शकते, आणि हिंसा झाली की अगेन आंतरिक सुरक्षेला मोठी बाधा निर्माण होऊ शकतो. मानव तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग, ठीक आहे, तुम्हाला माहित असेल नेपाळ, बांगलादेश, मग भूतान इथून महिलांना किंवा पुरुषांना काम करायचं आमिष दाखवून भारतात आणलं जातं आणि भारतात आणून त्यांना जे आपण म्हणतो की फ्लेश ट्रेड, ठीक आहे, किंवा प्रॉस्टिट्यूशन, देह व्यापारात त्यांना ढकललं जातं. तर याला म्हणतात मानव तस्करी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार, ही देखील आंतरिक सुरक्षेपुढे सर्वात मोठी समस्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा, मी बसल्या बसल्या इथे तुम्हाला एवढे टॉपिक सांगितले आणि तुम्हाला प्रामुख्यानं जो अभ्यास करायचा तुमचा इंटरनल सिक्युरिटीचा या टॉपिक्सच्या अराउंडच करायचा आहे, कारण तुम्हाला 100% लिहून देतो मी इथून की जास्त करून किंवा पूर्णच्या पूर्ण प्रश्न 4 प्रश्न जर विचारले जात आहे ते 4ही प्रश्न तुम्हाला याच टॉपिक मधून तिथे पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे बघा, उडता पंजाब तुम्ही पिक्चर पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी इथे अभ्यासणार आहोत त्या फक्त मोनोटोनस मी तुम्हाला शिकवणार नाही, मी तुम्हाला रिलेट करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता उडता पंजाब जर तुम्ही पिक्चर बघितला असेल, पंजाबमध्ये प्रामुख्याने ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे तिथे ड्रग्स घेण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यावर एक पिक्चर आला होता उडता पंजाब. त्यामधून तुम्हाला दिसलं असेल की कशा पद्धतीनं पाकिस्तानातून भारतामध्ये ड्रग सप्लाय केलं जातं आणि त्यामुळे कसे पंजाबचे युवा तिथं बर्बाद होत आहेत. त्यानंतर दुसरा दिल्ली क्राईम, आता रिसेंटली नेटफ्लिक्सवर याचा 3रं सीझन आलं. यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगवर सांगितलंय की मानवी तस्करी कशी होते, कशा पद्धतीनं जे नॉर्थ ईस्टचे म्हणा किंवा नेपाळ वगैरे इथून ज्या मुलींना भारतात आणलं जातं आमिष दाखवून की त्यांना चांगला जॉब देऊ, हे देऊ, आणि इथे भारतात आल्यानंतर मग त्यांना देह व्यापारात ढकललं जातं. तर यावर हे 2 सिरीज. आणि त्यानंतर मणिपूरचा विषय तुम्हाला माहित असेल की मणिपूरमध्ये जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून हिंसाचार तिथं चालूच आहे आणि आता काही प्रमाणात कमी झालाय. पण 2 समुदायामधला, मेटी आणि कुकी या 2 समुदायामधला जो हिंसाचार आहे, तर एक म्हणू शकतो की बघा, म्हणजे अशा पद्धतीनं एका राज्यामध्ये देखील काय अशांतता पसरू शकते. 2 गटामध्ये जर हाणामारी झाली किंवा त्याचं रूपांतर जर हिंसेत झालं तर पूर्ण राज्य जळू शकते. त्याचं उदाहरण आहे मणिपूर. म्हणजे अशी घटना भारतामध्ये इतर राज्यामध्ये होऊ नये ही फार महत्वपूर्ण आहे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटकाचा बेळगावचा विषय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे करंटचे टॉपिक आहेत. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे बघा, नक्सलिझमचा जेव्हाही उल्लेख केला जातो, नक्षलवादाचा जेव्हाही उल्लेख केला जातो, तो एक प्रामुख्याने एक भागाचा उल्लेख केला जातो, त्याला म्हणतात दंडकारण्य रिजन. आता या दंडकारण्य रिजन मध्येच एक प्रकारचं हे हार्ट ऑफ द नक्सलिझम मुवमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे नक्सलिझम मुवमेंटची सुरुवात तर आपण नक्षलबारीपासून झाली, पण जे म्हणतो की सध्या परिस्थितीत जे यांचं सेंटर आहे ते या रिजन मध्ये आहे. आणि यामध्ये जर विशेष करून बघितलं तर छत्तीसगडचा खालचा जो भाग आहे, सदन किंवा साऊथ छत्तीसगड, यामध्ये बस्तरचा जो जिल्हा आहे, या बस्तर जिल्हा त्यांचा हार्टलँड राहिलेला आहे किंवा मेन सेंटर तिथे आहे. आणि केंद्र सरकारचा टार्गेट आहे की कशा पद्धतीनं या नक्षलवादाला 31 मार्च 2026 पर्यंत तिथे संपायचं आहे. त्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा देखील आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक बघा, बाह्य राज्य घटकांकडून भारताला असलेला धोका, ज्याला एक्सटर्नल स्टेट ऍक्टर म्हटलं. आता मी सांगितलं तुम्हाला की पाकिस्तानकडून भारताला धोका आहे, ठीक आहे, चीनकडून भारताला धोका आहे, मग बांगलादेशकडूनही आता नवीन पद्धतीनं तिथं धोका निर्माण झालेला आहे, ठीक आहे, किंवा म्यानमार मधून जे रोहिंग्याज येऊन राहिले त्यांच्याकडूनही भारताला एक धोका आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बाह्य राज्य घटकांकडून काय, एक्सटर्नल स्टेट कडून काय धोका आहे, तो देखील त्याचा अभ्यास करायचा आहे. तिसरं, गैर राज्य घटकांकडून भारताला असलेला धोका, ज्याला नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणतात. जसं मी म्हटलं, तालिबान संघटना, लष्कर ए मोहम्मद, जैश ए मोहम्मद, या ज्या काही संघटना आहे या गैरराज्य संघटना आहे. तर यांच्या माध्यमातून भारताला कशा पद्धतीचा धोका आहे आणि कसं भारत त्याला टॅकल करतोय की किंवा भारताने काय केलं पाहिजे की या संघटना तिथं यांचा प्राबल्य जे आहे भारतामधलं ते शून्यावर आणलं पाहिजे, त्या अनुषंगाने इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर चौथा बघा, दहशतवाद आणि दहशतवाद विरोधी यंत्रणा, की कोणते कायदे आहेत. ठीक आहे, जसं UAPA एक कायदा आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, याबद्दल देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. किंवा पॉक्सो म्हणूनही मकोका महाराष्ट्र सरकारचा, तर त्या अंतर्गत आपल्याला त्याचाही अभ्यास करायचा. तुम्हाला तसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की दहशतवाद काय आहे, याचे प्रकार काय आहे आणि सरकारने याच्यासाठी कोणते कायदे आणलेले आहेत. बघा, सिंपल प्रश्न आहे. तर यामध्ये कसं आहे, तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास स्टॅटिक साठी करत होते त्याचाही वापर तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून फक्त तुम्हाला काही गोष्टी करंटच्या माहित असल्या पाहिजे आणि काही गोष्टी ज्या ऑलरेडी तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्या तुम्हाला तिथे लिहून यायच्या. त्यानंतर पाचवा, भारतातील बंडखोरी ईशान्य राज्य, म्हणजे
इन्सर्जन्सी हा शब्द खूप फेमस आहे. तर इन्सर्जन्सी म्हणजे काय, तर बंडखोरी. तर ईशान्य राज्यांमध्ये किंवा नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये असे काही गट आहे की ज्यांना अगेन भारतापासून त्यांना वेगळं व्हायचं आहे किंवा त्यांना स्वतःचं वेगळं राज्य निर्माण करायचं आहे. त्यासाठीच ते काय करतात, बंडखोरी करतात आणि देशविघातक कारवायांना प्रमोट करतात. तर अशा पद्धतीत आणि यांना देखील पुष्कळ वेळेस हे दिसून आलेलं आहे की यांना शेजारील जे राष्ट्र आहे, जसं म्यानमार समर्थन करत होता किंवा चीन समर्थन करतो आणि यांच्या मार्फत यांना पैसा आणि दारुगोळा किंवा बंदुका प्रोव्हाइड केल्या जातात आणि भारतामध्ये अशांतता पसरवण्यासाठी यांना मदत केली जाते. आणि मदत करण्यात कोण पुढे राहतं, तर स्टेट ऍक्टर्स, म्हणजे ज्याला एक्सटर्नल स्टेट ऍक्टर म्हणतो ते. तर या सगळ्या बाबींबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील नक्षलवाद मी आताच सांगितलं. ठीक आहे, तुम्हाला नक्षलवाद काय आहे, कुठून सुरू झाला हे देखील माहित असलं पाहिजे आणि त्याचा प्रसार कसा झाला आणि आता नक्षलवादाची परिस्थिती काय आहे आणि नक्षलवादाला टॅकल करायसाठी सरकारच्या योजना काय आहे. तर उदाहरण, समाधान नावाची एक योजना, समाधान नावाची योजना सरकारनं लॉन्च केली आहे. त्यासोबतच ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम जो आहे सरकारनं लॉन्च केला आहे, नक्षलग्रस्त भागांचा विकास व्हावा म्हणून. तर अशा ज्या योजना आहे आणि कोणत्या ऑपरेशन चालवले जात आहे, काय चालवले जात आहे, काही असे म्हणजे इनोव्हेटिव्ह उपक्रम काही राबवले जात असेल तर त्याची थोडी माहिती ठेवा, जेणेकरून उत्तर जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही उत्तर लिखाणात त्या वेगळ्या गोष्टी ज्या इतरांपेक्षा तुमचं उत्तर वेगळं करेल अशा काही गोष्टी तुम्ही लिहू शकले पाहिजे. त्यानंतर जम्मू अँड काश्मीर मधील सुरक्षा आव्हाने फार महत्वाचं आहे. जम्मू अँड काश्मीर हा सुद्धा एक हॉट टॉपिक राहिलेला आणि यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, कारण अजून देखील आर्टिकल 370 हटल्यानंतर देखील तिथे जो काही एक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे होती ती शांतता अजूनपर्यंत प्रस्थापित झाली नाहीये आणि त्या भागामध्ये सतत दहशतवादी हल्ले तिथे होतच आहे. आपण बघितलं, पुलवामा झाला, पहलगाम अटॅक, रिसेंटली इतका मोठा अटॅक झाला. तर या अनुषंगाने देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी जम्मू अँड काश्मीर बद्दल देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे की असं काय कारण आहे की एवढं सगळं झाल्यानंतर देखील तिथे शांतता प्रस्थापित होत नाहीये आणि त्या अनुषंगाने देखील आपल्याला बघायचं आणि सरकार काय करत आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा मी म्हटलं, सायबर क्राईम. आता सायबर सुरक्षेसाठी सरकारनं बघा I4C नावाची एक मोहीम राबवलेली आहे. ठीक आहे, इंडियन सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेशन सेंटर. I4C म्हणजे काय, इंडियन सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. त्यासोबतच सर्टीम नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडियाची, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. तर असे जे काही सरकारचे इनिशिएटिव्ह आहेत त्याबद्दल देखील आपल्याला तिथे माहिती घ्यायची आहे. आणि 9वा, बॉर्डर मॅनेजमेंट, की सीमा सुरक्षा कोण करते, कोणती यंत्रणा करते. ठीक आहे, तर या सगळ्या बाबींबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 10वा टॉपिक जो आपला राहील तो राहील सुरक्षा दल आणि त्यांची भूमिका. त्यानंतर संघटित गुन्हेगारी आणि सुरक्षा आव्हाने, म्हणजे ऑर्गनाइज क्राईम नेटवर्क आणि त्यांचं आव्हान काय आहे भारतापुढं, तर या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा. जसं तुम्ही बिश्नोई गँग तुम्हाला माहित असेल, तर ही बिश्नोई गँग जी आहे ही प्रॉपर एक ऑर्गनाइज गँग आहे. की असं नाही की एक दोन व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात, तर सारे यांचे 50 किंवा 100 म्हणा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त यांचे मेंबर्स असतील आणि अटॅक करताना हे सगळे कोऑर्डिनेटेड अटॅक करतात. म्हणजे प्रॉपर यांचा अटॅक प्री प्लॅन असतो, असं नाही की कोणताही एक व्यक्ती येऊन राहिला आणि उडून राहिला म्हणून, तसं होत नाही. त्यानंतर तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख समस्यामुळे निर्माण होणारी सुरक्षा आव्हाने. तर तंत्रज्ञान म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी काही येतात, जसं मी तुम्हाला म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर दिवसांगणिक वाढतोय आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंतर्गत डीप फेकचे व्हिडिओ तिथे बनवल्या जात आहेत. म्हणजे कोणाचं बॉडी कोणाची असते, चेहरा कोणाचा चिपकवला जातो, तर तशा पद्धतीनं रिव्हेंज पॉर्न नावाचा एक प्रकार येतोय. कोणता प्रकार, रिव्हेंज पॉर्न. आता या रिव्हेंज पॉर्न मध्ये काय केलं जातं, ठीक आहे, की एका हिरोईनचा फोटो आहे, तो फोटो त्या पॉनच्या याच्यावर जाऊन तिथे चिपकवला जातो आणि तो पॉन सर्क्युलेट केला जातं. म्हणजे काय, त्यांची बदनामी करणं. तर हे सेक्सटॉर्शनचं एक नवीन रॅकेट आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, तो व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला म्हटलं जातं, समोर मुलगी असते, तुम्हाला म्हणते की कपडे काढ, आपण कपडे काढतो आणि ते पूर्ण रेकॉर्ड होत राहतं आणि तो समोरचा व्यक्ती तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मग तुमच्याकडनं पैसे मागतो, म्हणजे खंडणी मागतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत ज्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे होत आहेत त्याचा देखील आपल्याला या सिलेबस अंतर्गत अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिलेबसमध्ये बघायच्या आहेत. ज्या मी आता हे 12 टॉपिक्स तुम्हाला सांगितले, हेच 12 टॉपिक आपण डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये तिथे डिटेलमध्ये 1 बाय 1 आपण बघणार आहे. आणि एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचे 50 पैकी 40 मार्क कुठेच गेले नाही, मी हमखास लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही योग्य पद्धतीनं उत्तर कमीत कमी वेळ तिथं लिहू शकता. आता हे तर झालं तुमच्या टॉपिक्स बद्दल, अप्रोच बद्दल. आपण ब्रिज कोर्स मध्ये अप्रोच कसा करणार आहे ते 12 टॉपिक मी सांगितले. आता सर्वात महत्वाचं की सुरुवात कशी करावी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल सिक्युरिटीची मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. ठीक आहे, इंग्रजीमध्ये असतील, 1-2 मराठीत असतील, पण ही वेळ योग्य नाहीये
की फक्त एका 50 मार्कांसाठी तुम्ही अख्खी पुस्तक वाचणार, कारण पुस्तकांचा साईज असतो 250 पानाचा, 300 पानाचा. तर मी म्हणेल रेफरन्स पुस्तकं सध्या वाचू नका, कारण इंटरनल सिक्युरिटी हा असा विषय आहे, हा थोडा करंटला घेऊन जास्त याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. म्हणून तुमचा फोकस थोडा इंटरनेटवर काही गोष्टी आल्या त्या थोड्या बघा आणि न्यूजपेपरचा वापर. पण अगेन आता न्यूजपेपर सुद्धा तुम्ही वाचू नका, कारण वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला हे जर टॉपिक करायचेच आहे, या व्यतिरिक्त जे मेन टॉपिक आहे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. तर आपण आपल्या कोर्स अंतर्गत या दोन्ही गोष्टींचा समावेश तिथे आपण केलेला आहे, जेणेकरून तुमचा तो वेळ वाचला पाहिजे. त्यानंतर नोट्स वाचा. आम्ही एओनएस अकॅडमी तर्फे आम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल करून देणार आहोत. या नोट्स तुम्ही ॲज अ रिव्हिजन नोट्स म्हणून तिथे वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि एवढ्या जरी नोट्स तुम्ही वाचला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स बनवायच्या का? हा, तर बनवू शकता तुम्ही, पण अत्यावश्यक एकदम कामाच्या. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा की उत्तर लिखाण तुमचं इम्प्रूव्ह करायसाठी किंवा त्यामध्ये जास्त मार्क मिळवायसाठी तुम्हाला फॅक्ट्स अँड फिगर्स याचा वापर तिथं जास्त करावा लागेल, आणि ज्यामध्ये तुम्ही ऑलरेडी पारंगत आहात. तुम्हाला फॅक्ट्स अँड फिगर म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला लक्षात असतात त्या तुम्हाला उत्तर लिखाणात करायचं आहे, कारण त्यामुळे तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं होतं. त्यासाठी जर तुम्हाला नोट्स म्हणजे एक एक 2-2 लाईनचे नोट्स बनवता आले तर वेल अँड गुड, पण ते जरी नाही बनवता आले तरी आपल्या नोट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर टॉपिक वाचन झाल्यावर त्या संबंधित युपीएससी पीवायक्यू लिहून बघावे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये आम्ही सांगतो आहे की सब्जेक्ट झाला किंवा टॉपिक झाला रे झाला तर तुम्हाला त्या टॉपिक अंतर्गत जे काही प्रश्न आहेत ते आम्ही तिथेच तुम्हाला सांगणार आहे की हे प्रश्न तुम्ही लिहून बघा आणि आम्हाला पाठवा. त्याचं इव्हॅल्युएशन आम्ही करून देऊ आणि आन्सर रायटिंगवर फोकस करा, जेणेकरून जे काही तुम्ही अभ्यास करत आहे ते तुम्ही उत्तरामध्ये तुम्ही त्याचं कन्व्हर्जन करू शकता की नाही हे फार आवश्यक आहे. कारण नॉलेज खूप आहे पण लिहू शकत नाही त्याला काहीच अर्थ राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण ही परीक्षा लिखित परीक्षा आहे, आन्सर रायटिंगवर आधारित परीक्षा आहे. तर यामध्ये जितकं उत्तर लिहा तितका तुम्हाला फायदा आहे आणि आन्सर इव्हॅल्युएट करून घेणे. तर अशी आपली स्ट्रॅटेजी पूर्ण आंतरिक सुरक्षेला घेऊन आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर आधारित काही व्हिडिओ ऑलरेडी आम्ही टाकलेले आहेत, ही तुम्ही बघू शकता. आणि या अनुषंगाने जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट देखील आम्हाला विचारू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर्स दिलेले आहेत. जर ते नंबर नाही माहित असेल तर मी इथे लिहितोय 24059 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नाहीतर ठीक आहे, या एका नंबरवर जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला काही डाऊट असेल नवीन कोर्स संदर्भात किंवा ब्रिज कोर्स संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर आम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.